अध्यक्ष महोदय, आताच माननीय सदस्य अतुल भातखळकर साहेबांचं भाषण झालं. त्यापूर्वी कुटे साहेबांचं, आदरणीय कुटे साहेबांचं या ठिकाणी भाषण झालं. साहेबांना 15 ते 16 मिनिटं दिले. मला 2 मिनिटं अधिक द्या, कारण तेच विषय ते बोलत राहिले. मी विषयाचं बोलणार आहे. 15 मिनिटं तर तेच बोलत होते. एकच पाण्याचा विषय त्यांनी बोललेला आहे आणि म्हणून मला 2 मिनिटं जास्त लागतील. अध्यक्ष महोदय, आदरणीय संजय कुटे साहेबांनी आमच्या या विरोधी पक्षाच्या ठरावाची खिल्ली उडवलेली आहे. भातखळकर साहेबांनी सुद्धा तसाच उल्लेख केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षाचा हा जो प्रस्ताव आलेला आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आणि जे काही होतंय ते माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अनुषंगानं आता सगळं आलबेल आहे, काहीच करण्याची गरज नाही. अध्यक्ष महोदय, यांना सगळ्यांना असं वाटतंय सत्ताधारी पक्षाला की जे काही चालू आहे ते सगळं चांगलं आहे, कारण त्यांचा जो चष्मा आहे तो विशिष्ट चष्मा आहे. असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये, गल्ल्यामध्ये, गल्लोगल्ली जिकडे तिकडे निराशा आहे, परेशानी आहे. आणि म्हणून सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, इस राज्य में हर शख्स परेशान सा क्यों है. हे जर सगळं असं चांगलं म्हणत असतील तर या राज्यातला शेतकरी, इथला बेरोजगार, इथला व्यावसायिक, इथला उद्योजक, इथला जो काही कोणताही घटक घ्या, महिला घ्या, पुरुष घ्या, युवा घ्या, हे सगळे परेशानीमध्ये आहेत. आणि म्हणून आज ज्या काही विकासाच्या गप्पा महाराष्ट्रामध्ये ही जी मंडळी करते आहे त्याला मला अक्षरशः त्यांना विचारायचं आहे की अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा जो दरडोई जे उत्पन्न आहे, दरडोई ते प्रत्यक्षात किती आहे? ते 3 लाख आहे. आणि हे जे 3 लाख दरडोईचं जे उत्पन्न आहे ते किती जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न 3 लाखाच्या वरती आहे? आदरणीय कुटे साहेब, आपण बुलढाणा जिल्ह्याचे आहात. मला सांगा, आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 1 लाख तरी आहे का? म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे. आपलं औद्योगिक क्षेत्राची जी वाढ आहे, एकीकडे आपण सांगतो उद्योगामध्ये महाराष्ट्र उड्डाणाच्या कोटी उड्डाणं घेत आहेत. 2,60,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये केली असं तुम्ही सांगता. कुटे साहेब, बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती आली हो? तुमच्या मतदारसंघात किती आली? बुलढाणा जिल्ह्यात किती आली? वाशिममध्ये किती आली? धुळेमध्ये, नंदुरबारमध्ये किती आली? आणि म्हणून ह्या ज्या गप्पा आहेत विकासाच्या, भ्रम आहे, तो फसवा भ्रम आहे. 3-4 जिल्हे जर वगळले तर महाराष्ट्रामध्ये सगळा जो अख्खा महाराष्ट्र पिछाडीवर गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भ आहे. अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये जो काही आता अधिवेशन होत आहे, विदर्भाचे प्रश्न आहेत. या ठिकाणी राज्यामध्ये दुष्काळ पडलेला होता, अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये 25 जूनला आणि 22 जुलैला ही अतिवृष्टी आणि ढगफुटीची पहिली दस्तक माझ्या मेहकर तालुक्यामध्ये, लोणारमध्येच दिली. मला या ठिकाणी आमचे पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंद पाटील यांचं विशेष आभार आणि अभिनंदन करायचं आहे की सरकारवर टीका करत असताना आपल्या सरकारमध्ये असे काही जाणीव असलेले मंत्री महोदय आहेत. न भूतो न भविष्यती इतक्या विक्रमी वेगामध्ये आदरणीय मकरंद पाटील हे प्रत्यक्ष आमच्या जिल्ह्यामध्ये आले, प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि 1 महिन्याच्या आत त्यांनी माझ्या सगळ्या शेतकरी राजाला जी काही NDRFची, SDRFची जी काय मदत देणं शक्य आहे नियमानुसार ती त्यांनी दिली. मी त्याच्याबद्दल आदरणीय मकरंद मी जाहीर या सभागृहामध्ये तुमचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. परंतु याच्या पलीकडे आमचा जो विषय तो याच्यापेक्षा वेगळा आहे. आपण मदत दिली आम्हाला खरी, परंतु जी मदत आहे शेतकऱ्यांना दिलेली ती अतिशय तुटपुंजी आहे. हा केवळ विदर्भाचा, माझ्या मतदारसंघाचाच प्रश्न नाही, तर संपूर्ण हा महाराष्ट्राचा विषय आहे. जी मदत दिली, जी घोषणा केली, 31,528 कोटीचं पॅकेज आहे. कसलं पॅकेज आहे अध्यक्ष महोदय? हा मृगजळ आहे. ही फसवी घोषणा आहे. त्यांनी कुणी जरी असता, कोणताही आमच्यासारखा येडावाडा कुणी जरी मुख्यमंत्री या ठिकाणी आला असता तर अशा वेळेस अतिवृष्टी झाली, पुरहानी झाली, ढगफुटी झाली तर NDRFचे आणि SDRFच्या
गाईडलाईन्स त्या लागू करतो. मग माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातले अत्यंत हुशार आणि विद्वान मुख्यमंत्री असताना त्यांनी वेगळं असं काय दिलं? NDRF SDRFचे 8,500 हाच त्यांनी निधी दिलेला आहे. दुसरं, या सरकारने जानेवारी 2024 मध्ये 8,500 ऐवजी 13,500चा निर्णय घेतला होता. तो 25 मध्ये फिरवला, पुन्हा 8,500 केला. काय कारण आहे? आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्याची कैवारी आहे, तर मग हा निर्णय का फिरवलेला आहे? दुसरं, विहिरीचा जो काही घोषणा झाली, विहिरीला 30,000 देऊ, प्रत्येक विहिरीला दिली का घोषणा? नंतर वाचलं की ही नरेगामध्ये द्यायचं. आता नरेगाची योजना साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. केंद्र सरकारचं कुशल आणि अकुशल याच्यामध्ये ही योजना तशी दडपून जाणार आहे. 47,000ची घोषणा झाली, 47,000 सुद्धा त्या NDRF मध्येच आहे. 47,000 अध्यक्ष महोदय, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेलेली आहे, ती नदीकाठच्या जमिनी आहेत. प्रवाह बदललेत, प्रवाह बदलून त्या अख्ख्या जमिनी होत्याच्या नव्हत्या झालेल्या आहेत आणि म्हणून ती जमीनच गेलेली आहे. आणि त्या जमिनीला नुकसान भरपाई आपण किती देतो? 47,000 रुपये. या 47,000मध्ये होणार आहे का? त्याच्यावर आपण सांगितलं आता की नरेगा मार्फत आम्ही 3 लाख देऊ. अध्यक्ष महोदय, ज्याची जमीनच गेली आहे, उपजाऊ जमीन आहे, काळीशार जमीन आहे, त्याला नरेगाची येईल तेव्हा येईल, पण या 3 लाखानं आणि 3.5 लाखानं होणार नाही. म्हणून या ज्या काही गाळ आलेल्या जमिनी, खरडून गेलेल्या जमिनी आहे, त्याचं जी नुकसान भरपाई, त्या शेतीची किंमतच, कारण ही शेती कधी तयार होईल, वहिवाटीला येईल, सांगता येत नाही. आणि म्हणून त्या शेतीची जी किंमत आहे, मूळ किंमत आहे, ती 40 लाख 50 लाख अशा प्रकारची ती एकरी त्या जमिनीची किंमत आहे. तशी तेवढी जरी देता आली नाही तरी मानवी भूमिकेतून याचा विचार करावा आणि अशा प्रकारची जी काही मदत आहे त्यामध्ये देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, या अतिवृष्टीमुळं जे काही सार्वजनिक बांधकाम असतील, बाकीचे रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, सगळीकडं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही FDRचे प्रस्ताव शासनाकडे गेलेले आहेत. शासनाने त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा केंद्र शासनाचे निधी येतील त्यानंतरच याचा काही विचार करण्यात येईल. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून जे काही पूल आज वाहून गेले आहेत, रस्ते नादुरुस्त झालेले आहेत, अशा वेळी ही जी वाहतूक व्यवस्था आहे ती अतिशय चांगलं करण्याची गरज आहे. पाणंद रस्ते या विषयावरती मी बोललेलो आहे अध्यक्ष महोदय. पाणंद रस्ते, शेत रस्ते, जोड रस्ते, ग्रामीण भागातला हा अत्यंत शेतकऱ्यांचा जिव्हाळाचा विषय आहे. आणि म्हणून एकीकडं हायवे झालेत, नॅशनल हायवे झालेत, रोड झालेले आहेत, प्रजिमा झालेले आहेत. हे सगळे रोड कनेक्टिव्हिटी चांगली होते, अभिनंदनाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु शेतकऱ्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचा जर भाग कोणता असेल तर पाणंद रस्ते आहेत, शेत रस्ते आहेत. शेतीला त्यांच्या 2-3च गोष्टी आहेत. शेतीला माल पाहिजे, जो माल काढला त्याला घरामध्ये आणण्यासाठी रस्ता पाहिजे. आणि म्हणून हा रस्ता देण्यासाठी आता जरी जी काही मातोश्री पाणंद शेत योजना आलेली आहे, त्याचबरोबर बळीराजा पाणंद रस्त्याची योजना आली असली तरी त्याला भरीव तरतूद केलेली नाही शासनाने. आणि जर भरीव तरतूद केली नाही, ज्या शेतकऱ्यांचे जी काही जमीन जाणार आहे त्यांना मोबदला दिला नाही, तर असे कितीही जरी वर्ष आपण कुठल्याही योजना आणल्या तरी शेतकऱ्याला जर भूसंपादनासाठी पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा विषय तसाच राहणार आहे. आणि म्हणून या विषयाला शासनाने अक्रॉस पार्टी लाईन सगळ्या विभागाचा विचार न करता प्राधान्यानं ग्रामीण भागातल्या शेत रस्त्यांना निधी द्यावा आणि त्यासाठी हा एक वेगळा विभाग जो आहे त्याला मदत करावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला जर दुय्यम उत्पन्न स्वरूपाचं जर उत्पन्न दिलं तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. आज जे शेतकऱ्यांची कैवार घेऊन जे काही पॅकेजेस देण्यात येतात हे सगळे फोकनाडू पॅकेजेस आहेत. मी जबाबदारीनं बोलतो अध्यक्ष महोदय, हे जे पॅकेजेस आहेत हे काहीच कामाचे नाहीत. शेतकऱ्यांना 2च गोष्टी आपण करा. एक गोष्ट म्हणजे जो शेतकरी माल पिकवतो त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्याच्या मालाला भाव द्या, बस एवढीच मागणी आहे. आता आमच्याकडे सोयाबीन आहे, तूर आहे, कपाशी आहे, हे विदर्भाचा आणि तांदूळ आहे म्हणजे धान आहे, एवढेच ही पिकं या विदर्भामध्ये आहे. मला सांगा, सोयाबीनचं जे काही 5,328 रुपये प्रति क्विंटल हा जो भाव आहे आज तो शेतकऱ्याला मिळतोय का? सोयाबीनचे नाफेडचे खरेदी केंद्र कधी सुरू झाले? आत्ता 15 दिवसापूर्वी. सोयाबीन घरामध्ये कधी आलंय? सप्टेंबरमध्ये. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. कोणता असा शेतकरी आहे की त्याच्याकडे हा सगळा माल आहे तो साठवण्याची क्षमता आहे? बरं, क्षमता असेल पण त्याच्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाहीये ना. आणि म्हणून तो 4,000, 4,500 या दरानं तो खाजगी व्यापाऱ्याला
विकतो आणि अशा प्रकारे जो काही अडचणीत आहे आणखी अडचणीत जातो. दुसरं असं तुरीचा जो भाव आहे, तुरीला आज जे काही 7,800 समथिंग यावेळेस नाफेडनं भाव दिलेला आहे. कपाशीला सुद्धा 7,700 आहे नाफेडचा भाव. परंतु हे केंद्र लवकर सुरू होत नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये लवकर सुरू न झाल्यामुळं हे खाजगी व्यापाऱ्याला जातात. मामा भरणे मामा, बजेटच्या 1.5 पट 2 पट तुम्ही प्रशासकीय मान्यता द्या. प्रत्यक्षात तुम्ही मान्यता किती दिल्या, का दिल्या आणि कसला विकास घेऊन बसले आहेत हे? आणि अशी माणसं वारे माप तुमच्याकडं निधीची तरतूद नाहीये, प्रमाची बंधनं आहेत, असे असताना तुम्ही वारे माप प्रमा दिले आहेत. तुम्हाला सांगतो, आज 2,400 रुपये बजेट असलेल्या या पाणी पुरवठा विभागाचे जे काही टेंडर आहे त्यांची जी कामं झाली आहेत ती 40-40 हजाराची आहेत आणि 31 हजाराची त्यांची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्या कामं केलेल्याची 48 हजारापर्यंत आहे. अशाच या सगळ्या विभागाच्या मागण्या आहेत. याला जबाबदार कोण आहे? खालचा अधिकारी जबाबदार धरायचा का आम्ही? कंत्राटदारांना निधी मिळत नाही, त्यांनी हात वर करून बसलेले आहेत, ते म्हणतात निधी देत नाही, सरकार म्हणते की आमच्याकडे निधी नाही. मग हे केलं कोणी? हे पाप जे आहे महाराष्ट्राचं जे पाप आहे, हे पाप हे केलं कोणी? याला जबाबदार कोण आहे? आणि तुमच्या चष्म्यामध्ये तुम्हाला सगळीकडे आलबेल दिसतंय. अहो, आलबेल असतं तर सगळेजण सुखी झाले असते, रस्ते व्यवस्थित झाले असते. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की या सगळ्याला पूरक उद्योग म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पूरक शेतीला, अहो अध्यक्ष महोदय, मला फक्त आता 5-7 मिनिटं झाले, बरोबर आहे, मला जरा 10 मिनिटं द्या तुम्ही, मला बोलू द्या. आणि या पक्षाकडून माझं ओपनिंग होतं, साहेबांनी वेळ विनंती की मला बोलू द्या, मीच बोलणार आहे या विषयावरती, ग्रामीण भागातला विषय मला बोलू द्या. कारण सत्तेतली मंडळी बोलू शकत नाही, त्यांच्या मनात काही जरी असलं तरी त्यांना बोलता येणार नाही, बोलणार मीच आहे. त्यांच्या मनातलं सगळ्यांचं नसेल तर तुम्ही सांगा की तुमच्या मनातलं मी बोलत नाही, मला बोलू द्या, मलाच फक्त 5-7 मिनिटं द्या अध्यक्ष महोदय. आणि म्हणून सांगतो की हे जे पॅकेजेस आहेत, पुन्हा उच्चार करतो, हे फोकनाडू पॅकेज देणं बंद करा आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शाश्वत स्वरूपाचं जे काही त्याच्यामध्ये बदल घडेल अशा प्रकारचे त्याच्यामध्ये उपाययोजना करा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची उपाययोजना ती आहे दूध व्यवसायाला चालना देणे. मी कन्व्हिन्स्ड आहे, मी स्वतः या धंद्यामध्ये काम केलेलं आहे, प्रयत्न केलाय, विदर्भातला माणूस म्हणून आम्ही सुद्धा व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, शेती ही पूरक उद्योग, शेतीमध्ये मातीमध्ये शेणामध्ये मुतामध्ये हात घालण्याची सवय शेतकऱ्याला आहे. त्याला जर का 4 दुधाळ गाय जनावरं दिले आपण आणि त्याचं जे दूध आहे ते जर दूध मदर डेअरीने घेतलं आणि त्याचा जर व्यवहार जर झाला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये 8-8, 10-10 दिवसानं उत्पन्न मिळेल. आज काय होतं की विदर्भातल्या शेतकऱ्याकडे सोयाबीन किंवा जे कॅश क्रॉप आहे ते 3-4 महिन्यानं येतं, त्यामुळे त्याच्याकडे खर्चायला पैसा नसतो आणि तो आत्महत्या करतो. आत्महत्या होण्याचं कारण शेतीला उत्पन्न नसणे आणि कॅश क्रॉपचं जे किंमत आहे ते कमी येणं आहे. आणि म्हणून मदर डेअरीचा जो काही उपक्रम महाराष्ट्र शासनामध्ये नितीन राऊत मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आनंदला जाऊन करार केला आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज मदर डेअरी या ठिकाणी आलेली आहे. परंतु मदर डेअरीचं जे काम चाललेलं आहे चांगलं काम आहे ते, परंतु ते काम अतिशय संथ गतीनं चालू आहे आणि म्हणून त्याला पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय खात्यानं भरीव मदत करण्याची गरज आहे. जर प्रत्येक शेतकऱ्याच्या खुट्यावरती 2 किंवा 4 गायी जर आल्या तर मकरंद आबा तुम्ही सांगा आम्हाला की हे दुखणं कमी होईल की नाही. पश्चिम महाराष्ट्र विकसित आहे याचं कारण त्या ठिकाणी ऊस आहे म्हणून नाही, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाबरोबर दुग्ध व्यवसाय अतिशय सक्षमपणानं पोचल्या गेलेला आहे. विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या दुग्ध व्यवसायाची गरज आहे. शासनाने याच्यावरती उपाययोजना करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये समृद्धी महामार्ग झाला. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जाहीर अभिनंदन करतो की विदर्भाच्या या नेत्यानं, माननीय मुख्यमंत्री महोदय मागच्या वेळेस 5 वर्ष मुख्यमंत्री होते, मागच्या टर्ममध्ये सुद्धा 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होते आणि आता 1 वर्ष म्हणजे 6 वर्ष मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आदरणीय देवभाऊ यांनी अतिशय चांगलं काम केलं, ते म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गानं विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राची जी कनेक्टिव्हिटी ती साधलेली आहे. परंतु केवळ समृद्धी महामार्ग झाला म्हणजे देवभावांनी शांत राहण्याची आवश्यकता नाही. कारण शेती, रस्ते, सिंचन, कृषी क्षेत्र, या पानंद रस्ते, शेत रस्ते, या सगळ्याचा जो अनुशेष आहे, मला 5 मिनिटं द्या ना आणखी. नाही 5च मिनिटं. 17 मिनिटं झाली. अहो 5 मिनिटं ना फक्त. किती? 17 मिनिटं झाली.
5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं द्या. बरेच विषय आहेत. 2 मिनिटांमध्ये पूर्ण करा. 2 मिनिटं मला कन्क्लूड करू द्या 3 मिनिटांमध्ये. आणि म्हणून हा जो अनुशेष आहे अध्यक्ष महोदय, जो विदर्भ कराराच्या वेळी झालेला होता 1957 या दिवशी जो काही करार झाला, त्यावेळेस विदर्भावरती विशेषतः प्राधान्यानं लक्ष देण्यात येईल अशा प्रकारची ती हमी होती. माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये निश्चितपणानं लक्ष घालतील. सगळ्यात महत्त्वाचं, आज रोजी जो काही कर्ज चढलेलं आहे ते कर्ज शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून उतरवण्याची खूप गरज आहे. आज रोजी जी काही स्टंटबाजी आणि चर्चा आम्ही ऐकतो पेपरमधून, समाज माध्यमामधून, कोणीतरी आंदोलन करतं, त्या आंदोलकांना तिकडे बोलावण्यात येतं शासनाकडे आणि तिथे ठरतं की 30 जून नंतर निर्णय घेण्यात येईल. मग हे काय प्रकार आहे? 30 जून नंतर निर्णय घ्यायचा असेल तर मग त्यांच्या बैठका आणि आंदोलनाचं फार्स कशासाठी? आणि म्हणून जसं माननीय उद्धव साहेबांनी 2019 मध्ये आल्या सरकार आल्यानंतर कोणीही न मागणी करता जी काही सरसकट शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली आहे तशीच कर्जमाफी करावी. कारण आता ते काही 2017च्या योजनेच्या अनुषंगानं तो आयकर उत्पादन करता आहे का, त्याच्या घरामध्ये काही ट्रॅक्टर आहे का वगैरे ज्या कंडिशन्स न ठेवता सरसकट कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मला बोलण्यासारखं खूप आहे, परंतु तुम्ही आता मला वेळ 1 मिनिटं फक्त. मागासवर्गीयांच्या पदोन्नती संदर्भात विषय प्रलंबित आहे. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी आहे. याचबरोबर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरी कोळी, कोळी ढोर इत्यादी जमातीला 1950च्या अनुषंगाने OTSP मध्ये ह्या ज्या जमाती बांधव आहेत त्यांना TSP क्षेत्राप्रमाणे त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, उच्च शिक्षणाला उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणमध्ये जे काय मान्यता देण्यात येतात शाळांना त्या कायमस्वरूपी आहेत. अध्यक्ष महोदय, आता कायमस्वरूपी कशाला? ज्या काही शाळा कॉलेज महाविद्यालय आहेत आता पॉप्युलेशनचा रेट कमी झालेला आहे. आता जी काही जनगणनेचा रेट, फक्त 2 मिनिटं, जनगणना कमी झालेली आहे. त्यामुळे उठसूट महाविद्यालय दिलेच पाहिजे, शाळा दिलेच पाहिजे. याला जरा आवर घाला. ज्या शाळा चांगल्या आहेत त्या चालू द्या. जे बोगस शाळा, जे बोगस महाविद्यालय त्यांना बंद करा. दुसरं असं, 1 मिनिट, दुसरं असं, हा कायम विनाअनुदान हा शब्दप्रयोग रद्द करा. जे कायम अनुदानावरती आलेले महाविद्यालय शाळा असतील आणि ज्यांनी भौतिक सोयी सुविधा आणि टीचिंग क्वालिटी जर चांगली असेल तर त्या सगळ्यांना एकजात आता विनाअनुदानित करण्याची आवश्यकता आहे. आणि एक शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, मी एवढं सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज जे काही मला बोलायचं होतं की बलात्कार होतात, मुलीवरती अत्याचार होतात. दुसरं असं की आता नांदेडमधली त्या जो काही मुलगा आहे त्याला ऑनर किलिंगमध्ये त्याला मारण्यात आलेला आहे. तो दलित समाजाचा युवक आहे. ह्या ज्या घटना घडतात त्या उगीच घडत नाही. राजकारणामध्ये आज आपण या ठिकाणी अशा स्वरूपात चर्चा करतो की केवळ राजकारणाची आणि सत्तेच्या संदर्भात नाही करत आहे, तर या ठिकाणी कन्क्लूड करतो. या ठिकाणी राजकारणामध्ये आपण कोणते पायंडे घालतो, कोणत्या प्रकारचं वातावरण निर्माण करतो यावरून समाजकारण सुद्धा चालू असतं. समाजात घडलेल्या घटना त्याची केवळ चर्चा करायची नाही तर आपण सुद्धा आदर्श या ठिकाणी द्यायचा असतो. गेल्या काही 1.5 वर्षामध्ये गेल्या काही 3-3.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ज्या पद्धतीनं खराब झालेलं आहे त्याला पुन्हा एकदा लाईनवरती आणण्याची गरज आहे. महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी, अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि संतांच्या चळवळीवर आधारित आहे. आणि म्हणून ही संस्कृती नीती, रियती आणि नियतीवर आधारित असलेलं राजकारण या पूर्ण करा म्हणू देणार आहोत. मी आता अध्यक्ष महोदय, तुम्ही एवढी कंजूसी का करता मला काय समजत नाही.